Good morning, student. In the 9th class, in the previous video, we have seen what is the interior angle test. If two parallel lines and angle made by a transversal, if these two parallel lines and one transversal angle made interior angles are supplementary to each other. म्हणजे मागच्या पाठामध्ये आपण इंटेरियर अँगल्स कसोटी किंवा आंतरकोन कसोटी पाहिली होती. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जर समजा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदला असेल तर तयार होणारे इंटेरियर अँगल्स हे सप्लिमेंटरी म्हणजे परस्परांचे पूरक कोन असतात. म्हणजे हे थेरम आपण मागच्या पाठामध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता पुढचं काय आहे, करस्पॉन्डिंग अँगल अँड अल्टरनेट अँगल थेरम. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल थेरम काय आणि अल्टरनेट अँगल थेरम काय, त्याच्या अगोदर आपण करस्पॉन्डिंग अँगल थेरम पाहू. व्हॉट इज द थेरम or what is the definition of this theorem? The corresponding angles formed by a transversal of two parallel lines of equal measures. म्हणजे काय म्हणते की जर समजा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलं असेल तर तयार होणारे करस्पॉन्डिंग अँगल्स जे आहेत, जे संगत कोन आहेत ते एकरूप असतात. करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल मेजर. म्हणजे गिव्हन, याच्यातलं गिव्हन काय, गिव्हन व्हॉट इज द गिव्हन? Two lines are parallel. Which two lines are parallel? Line L parallel to line M. Line L and M are parallel, and line N is it's a transversal. म्हणजेच N ही काय त्यांची छेदिका आहे. आणि मग छेदिकेने तयार केलेले हे जे कोन आहेत, कोन ए आणि कोन बी हे सारख्याच मापाचे आहेत. हे आपलं प्रूफ आहे किंवा हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. टू प्रूव्ह काय प्रूव्ह? विच अँगल्स आर कॉन्ग्रुएंट? अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. अँगल ए आणि अँगल बी हे कॉन्ग्रुएंट आहेत किंवा इज इक्वल टू आहेत किंवा सारख्याच मापाचे आहेत, हे दाखवायचं आपल्याला. नाउ टू प्रूव्ह, त्याच्यानंतर प्रूफ व्हेरी सिंपल प्रूफ. इन लास्ट व्हिडिओ, इन द प्रिव्हियस व्हिडिओ वी हॅव सीन इंटेरियर अँगल टेस्ट. म्हणजे आपण इंटेरियर अँगल थेरम पाहिलं. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं मी तुम्हाला की हे जे इंटेरियर अँगल्स आहेत, these two interior angles are supplementary to each other. म्हणजे प्रूफ मध्ये आपण असं लिहू शकतो. काय पहिलं वाक्य प्रूफ मध्ये लिहू शकतो? अँगल बी प्लस अँगल सी किंवा अँगल सी प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री बिकॉज इंटेरियर अँगल थेरम. आंतरकोन कसोटीनुसार हे आपल्याला असं म्हणता येईल की अँगल बी आणि अँगल सी हे सप्लिमेंटरी टू इच अदर आहे. तसेच नाव अँगल ए प्लस अँगल सी, these two angles are called angles in linear pair. What is meant by angles in linear pair? If which angles we say that angles in linear pair? If two angles having one side or one arm is common and remaining arms are opposite rays to each other, then this type of angle are called as angles in linear pair. म्हणजे ज्या दोन कोनांची एक भुजा सामायिक असते आणि उरलेल्या भुजा परस्परांच्या विरुद्ध किरण असतात त्या दोन कोनांना अँगल्स इन लिनियर पेअर, रेषीय जोडीतील कोन असं म्हणतो.
आणि अँगल्स इन लिनियर पेअर, द मेजर्स ऑफ अँगल्स इन लिनियर पेअर किंवा द सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स इन लिनियर पेअर इज ऑल्सो अ 180 डिग्री. देअरफॉर या दोन अँगलच्या बाबतीत तेच आहे की यांची एक भुजा सामायिक आहे, उरलेल्या भुजा ही म्हणजे ही एक आणि ही उरलेल्या भुजा परस्परांच्या विरुद्ध किरण आहेत, म्हणून यांना आपल्याला काय म्हणता येतं की हे दोन कोन रेषीय जोडीचे अँगल्स इन लिनियर पेअर, आणि याला म्हणून 180 डिग्री इज कॉल्ड इक्वेशन फर्स्ट, इज कॉल्ड इक्वेशन नंबर सेकंड. आणि याच्या पुढे लिहायचं काय कारण द्यायचं याच्या पुढे अँगल्स इन लिनियर पेअर, अँगल्स इन लिनियर पेअर रेषीय जोडीतील कोन आहे आणि म्हणून त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 या दोन समीकरणावरून काय म्हणता येईल. नाउ लुक एट दिस बोथ दी इक्वेशंस फर्स्ट and second and observe and tell me in these two equations right hand sides are same. Is it clear? Angle B plus angle C is equal to 180 degree because interior angle test theorem. Angle A plus angle C is equal to 180 degree, angles in linear pair. It means both the sum of measures of both the angle is 180 and here also is 180. Therefore, from equation 1 and 2, we have to write this as angle if the right hand sides are equal, then left hand side are also equal. Therefore, angle B plus angle C is equal to angle A plus angle C. In both the side, one angle is common, which angle C. Angle C will get cancelled. Remaining is angle B is equal to angle B is equal to angle A. आणि यालाच आपण असे लिहिले तरी चालते angle A is equal to B and it is our to prove. आणि हेच आपलं काय होतं साध्य होतं की जर समजा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलं असेल तर तयार होणारे जे संगत कोनांची जोडी आहे ती संगत कोनांची जोडी कशी असते एकरूप असते, कॉन्ग्रंट असते. म्हणून कोन ए चं माप आणि कोन बी चं माप सारखंच आलेलं आहे. हे झाली कोणती टेस्ट करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. नाव अल्टरनेट अँगल टेस्ट. व्हॉट इज द अल्टरनेट अँगल टेस्ट? अतिशय सोपी अल्टरनेट अँगल टेस्ट सुद्धा याच पद्धतीने आपण अल्टरनेट अँगल टेस्ट पाहूया. अल्टरनेट अँगल टेस्ट किंवा अल्टरनेट अँगल थेरम. काय अल्टरनेट अँगल थेरम? द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड. इथं फक्त मी करस्पॉन्डिंग अँगलच्या ऐवजी काय लिहितो द अल्टरनेट अँगल. द अल्टरनेट angles formed by a transversal of two parallel lines are equal measures. Here also to write here is angle A and its alternate angle is B. हे alternate angle एक छेदिकेच्या डाव्या बाजूचा तर एक उजव्या बाजूचा. अँड सी इज एनी अँगल हियर ऑल्सो. परत मग पहिलीच त्याच पद्धतीनुसार हे थेरम अतिशय सोप्या पद्धतीने प्रूव्ह करता येतं. काय गिव्हन मध्ये काय लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल टू इच अदर अँड लाईन एन इज इट्स ट्रान्सव्हर्सल. नाव टू प्रूव्ह काय आता इथं टू प्रूव्ह तेच आहे अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. आता अँगल ए इथं नाही इथे म्हणजे हे दोन एकमेकांचे अल्टरनेट अँगल्स आहेत. यालाच आपण व्युत्क्रम कोन असं म्हणतो मराठीतून. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत, आतील व्युत्क्रम कोन. आणि या दोन कोनांचं माप सुद्धा सारखंच असतं हे आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे. इन द सेम वे हियर ऑल्सो वी राइट दिस एज अँगल व्हिच अँगल angle A and angle C. Angle A plus angle C is equal to 180 degree is called equation number first. And why these two angles are in 180 degree? The sum of measures of these two angles is 180 degree because angles in linear pair. म्हणजे या दोन कोनांच्या मापांची बेरीज
180 अंश असते, कारण ते रेषीय जोडीतील कोन आहेत हे दोन, कारण ह्या दोघांची एक भुजा सामायिक आहे, उरलेल्या भुजा परस्परांच्या विरुद्ध किरण आहेत. अशा दोन कोनांना रेषीय जोडीतील कोन असं म्हणतो आपण, आणि रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज नेहमी 180 अंश असते, म्हणून तर आपण असं लिहिलं. सेकंड इज दॅट अँगल सी प्लस अँगल बी is also 180 degree is called equation number second. And here also we say that following interior angle theorem, interior angle theorem. Now from equation 1 and 2, from equation 1 and 2, from equation 1 and 2, here also the equation 1 and 2, observe these two equations and tell me which side is same. Right hand sides are same, therefore right hand sides are same, they are also left hand side also same, therefore angle A plus angle C is equal to angle C plus angle B. म्हणजे जर दिलेल्या दोन समीकरणाच्या उजव्या बाजू सारख्याच असतील तर डाव्या बाजू सुद्धा सारखेच यायला पाहिजे, आणि या दोन्ही सारख्या बाजूमध्ये अँगल सी हा कॉमन अँगल आहे, तो कुठून जाईल आणि मग शिल्लक काय राहील, तर शिल्लक राहील अँगल A इज इक्वल टू अँगल B. देयरफॉर ऑल्सो व्हॉट विल टू प्रूव्ह अँगल A चं माप आणि अँगल B चं माप सुद्धा सारखंच असतं. म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने आपण सांगू शकतो की जर समजा दिलेल्या दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदला असेल त्यावेळेस तयार होणारे जे इंटेरियर अँगल्स आहेत, पहिल्यापासून सांगायला मी तुम्हाला सुरुवातीपासून, if a transversal made by two parallel lines, the interior angles formed are supplementary to each other. म्हणजे जर ते इंटेरियर अँगल्स असतील आणि या दोन लाईन पॅरलल असतील, त्यांना एका छेदिकेने छेदला असेल तर तयार होणारे इंटेरियर अँगल्स जे आहेत ते सप्लिमेंटरी टू इच अदर असतात, म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. जर ते अँगल अल्टरनेट अँगल्स असतील, कधी जर या दोन रेषा समांतर असून ती त्यांना एका छेदिकेने छेदला असेल तर तयार होणारे जे अल्टरनेट अँगल्स आहेत ते कॉन्ग्रंट असतात. मग अल्टरनेट अँगल्सच्या 4 पेअर असू द्या किंवा 2 पेअर असू द्या, त्या दोन्ही पेअर कॉन्ग्रंट असतात, सारख्याच असतात. आणि इथं जर तुम्हाला असं म्हटलं की जर समजा करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात, तर करस्पॉन्डिंग अँगल्स सुद्धा कॉन्ग्रंट असतात. करस्पॉन्डिंग अँगल्सच्या 4 पेअर तयार होतात, त्या 4 पेअर सुद्धा कॉन्ग्रंट असतात. जर समजा दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलं असेल तर तयार होणारे आंतरकोन परस्पर पूरक असतात, तयार होणारे व्युत्क्रम कोन हे एकरूप असतात आणि तयार होणारे संगत कोनांच्या जोड्या सुद्धा एकरूप असतात. आणि मग याचा आधार घेऊन किंवा या तिन्ही थेरमचा आधार घेऊन आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1 सोडवता येईल किंवा आपण तो सोडवू शकतो. एक एक्झाम्पल मी तुमच्या समोर इथं ठेवतो किंवा मांडतो आणि ते एक्झाम्पल सोडवल्यानंतर बाकीचे एक्झाम्पल्स तुम्हाला घरी सुद्धा किंवा स्वतः सोडवता येतील. प्रॅक्टिस सेट 2.1, प्रॅक्टिस सेट 2.1, प्रॅक्टिस सेट 2.1. काय प्रॅक्टिस सेट 2.1? इन फिगर लाइन RP पैरेलल टू लाइन RP parallel to line, which line RP parallel to line MS and line DK is their transversal. Line DK is their transversal. And जर असेल तर फर्स्ट फाइंड द मेजर्स ऑफ फॉलोइंग अँगल्स. कोणत्या कोणत्या अँगलची माप काढायचे? नंबर 1 अँगल RHD, सेकंड इज अँगल PHG, थर्ड अँगल HSG किंवा HGS, आणि फोर्थ अँगल MGK. हे अँगल्सचे माप काढायचे. दोन लाइन्स पॅरलल आहेत आणि ही त्यांची ट्रान्सव्हर्सल झाली. नाव देतो मी इथं लाईनला RP
MS RP and here DK and here HZ and here is measures of this angle is 85 degree. कोणत्या कोनाचं माप दिलं आपल्याला DHP. The measures of angle DHP are given here. Measure of angle DHP is equal to 85 degrees. आणि पहिला जो अँगल आहे तो काढायचा आपल्याला RHD. बघा इथं आकृतिकेचं निरीक्षण करत असताना किंवा look at the figure, here is we find first angle RHD. आता you know that, what will you know that angle PHD and RHD, these two angles are angles in linear pair. Therefore, we have to write angle DHP plus angle RHD is equal to 180 degree. आणि याच्या पुढे कारण सुद्धा आपण लिहू शकतो angles in linear pair. Angles in linear pair म्हणजे रेषीय जोडीतील कोन आहेत म्हणून त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. DHP चं माप किती 85 आहे अधिक RHD बरोबर 180 अंश म्हणजेच अँगल RHD बरोबर 180 वजा 85. हे अधिक 85 इकडे गेला तर वजा 85 झालं आणि म्हणून अँगल RHD बरोबर या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर किती येईल वजाबाकी, तर वजाबाकी येईल 95 डिग्रीज. म्हणजे या कोनाचं माप आलं 95 डिग्रीज. नेक्स्ट, which angle PHG, which is the angle PHG? PHG, here also PHG. Now these two angles, angle RHD and angle PHG, these two angles are called as vertically opposite angle, and vertically opposite angles are congruent. In the previous video we seen the if two lines are intersects each other, then angle made by the vertical opposite angles are congruent. म्हणजे जर जेव्हा दोन रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा तयार होणारे विरुद्ध कोनांच्या जोड्या एकरूप असतात. मग जर या कोनाचं माप 95 असेल तर याचं सुद्धा माप किती यायला पाहिजे, 95 यायला पाहिजे. म्हणजेच हे झालं पहिली केस. दुसऱ्या केस मध्ये आपण असं म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, कोणते अँगल PHG is equal to angle RHD आणि याच्या पुढे कारण vertically opposite angle आणि vertically opposite angle नेहमी कॉन्ग्रुएंट असतात. त्यांच्या मापांची बेरीज किंवा त्यांचे माप हे सारखे असतात. म्हणून therefore angle PHG ह्याचंच माप RHD चं 95 आहे. मग याचं सुद्धा किती यायला पाहिजे, 95 यायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की HGS याचं माप, या कोनाचं माप अँगल HGS इज इक्वल टू HGS आणि अँगल DHP हा अँगल, हे दोन परत कसले अँगल झाले, करस्पॉन्डिंग अँगल झाले. Therefore अँगल DHP आणि याच्या पुढे कारण द्यायचं करस्पॉन्डिंग अँगल आणि करस्पॉन्डिंग अँगल सारखे. मग DHP चं माप किती 85 म्हणून HGS इज इक्वल टू 85 डिग्री. झालं. तिसऱ्या कोनाचं माप MGK, या कोनाचं माप इथं, हा MGK इथं आला. मग याचं किती असायला पाहिजे, आता याचं तर माप काढला आपण किती आलं, हे 85 डिग्री. मग हा आणि हा हे दोन कसे आहेत, परत हे दोन म्हणजेच अँगल HGS इज इक्वल टू अँगल MGK बिकॉज वर्टिकली अपोजिट अँगल इथे म्हणून त्याचं माप सारखं आहे. मग HGS चं माप
आपल्याला माहिती आहे किती 85, म्हणून अँगल MGK इज इक्वल टू ऑल्सो 85 डिग्रीज, म्हणजे चारही कोनांचे माप आपण अशा पद्धतीने काढू शकतो. आणि याच पद्धतीनं हा पूर्ण प्रॅक्टिस सेट 2.1 आपल्याला सोडवता येईल. नाउ वी विल स्टॉप हिअर.